नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश भोळे सर पुन्हा एकदा घेऊन आलोय अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये। आज जो आपण नियम पाहणार आहोत तो म्हणजे केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम, ज्याला म्हटलं जाते लॉ ऑफ कन्झम्पशन, सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन ज्याला म्हटलं जाते, उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम। हा जो नियम आहे हा अर्थशास्त्रातील म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जे आहेत लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या नावाने हा जो नियम आहे हा जुळलेला आहे। यांनी हा नियम प्रतिपादन केलेला आहे, हा नियम त्यांनी सांगितलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे की केन्सला नेमकं काय सांगायचं होतं? केन्सला हे सांगायचं होतं की उत्पन्न आणि उपभोगामध्ये एक विशिष्ट संबंध असतो। उत्पन्नात ज्या प्रमाणामध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोगात काही वाढ होत नाही, आणि यावरूनच त्यांनी आपला हा नियम मांडलेला आहे। हा सगळा नियम मांडण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उपभोग प्रवृत्तीच्या विश्लेषणावर त्यांनी जे काय हा नियम मांडलेला आहे त्या नियमाला काही अझम्पशन आहेत, काही गृहीते आहेत। त्या गृहीतांवरच हा सिद्धांत किंवा हा नियम हा डिपेंड आहे, त्याच्याशिवाय काय हा नियम लागू होणार नाही। त्यामुळं सगळ्यात पहिलं जे गृहीत त्यांनी घेतलेलं आहे, यांनी म्हटलेलं आहे की देशामध्ये हा जर नियम तुम्हाला लागू होताना पाहायचं असेल तर देशामध्ये जनरल स्थिती असायला पाहिजे, सामान्य परिस्थिती असल्या पाहिजे। सामान्य परिस्थितीचा अर्थ केन्स काय म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन डिफ्लेशन राहणार नाही, मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आणि मंदी राहणार नाही अशी स्थिती पाहिजे। देशामध्ये युद्ध, भूकंप, पूर, दुष्काळ अशी काही स्थिती असायला नाही पाहिजे, रिव्हॅल्युएशन व्हायला नाही पाहिजे, राजकीय उलथापालथ देखील व्हायला नको। अशी जर सामान्य स्थिती असेल, हे सगळ्या बाबी जर स्थिर असतील तरच हा नियम लागू होतो असं केन्सला म्हणायचं आहे। त्यानंतर दुसरं जे त्यांनी गृहीत घेतलेलं आहे ते म्हणजे स्थिर मनोप्रवृत्ती। केन्सनी काय म्हटलं आहे की लोकांची जी मनोप्रवृत्ती आहे ती स्थिर असायला पाहिजे। नियमच हा सायकोलॉजिकल नियम आहे, उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम आहे, लोकांच्या मनोप्रवृत्तीवर हा नियम आधारलेला आहे। त्यामुळे कदाचित त्याला उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम असं म्हटलं गेलेलं असावं। आणि या स्थिर मनोप्रवृत्तीच्या संदर्भामध्ये केन्सला म्हणायचं आहे की उपभोग केवळ उत्पन्नावरच अवलंबून असतो, उपभोग केवळ उत्पन्नावरच अवलंबून असतो। उत्पन्नाची वाटणी किंवा किंमत पातळी किंवा देशामधल्या लोकसंख्या वाढीचा जो दर आहे, सवयी आहेत लोकांच्या, रूढी, प्रथा, परंपरा, फॅशन्स, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, हे सगळे जे घटक आहेत हे अल्पकाळामध्ये केन्सनी स्थिर मानलेले आहेत, आणि या सगळ्या घटकांचा उपभोगावर काहीच फरक पडत नाही असं केन्स गृहीत धरतो आणि आपलं विश्लेषण मांडतो। त्यामुळे स्थिर मनोप्रवृत्तीवर या सगळ्या घटका स्थिर असल्याच्या संदर्भातच हा नियम लागू होतो असं केन्सला म्हणायचं आहे। त्यानंतर तिसरं गृहीत घेतात केन्स की स्वतंत्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हा नियम कार्यान्वित होतो। लक्षात ठेवायचं, हा नियम भारतासारख्या किंवा अल्पविकसित देशासारख्या अर्थव्यवस्थांवर काही लागू होणार नाही। या नियमाचं जर कार्यान्वयन पाहायचं असेल, हा नियम लागू होताना जर पाहायचं असेल तर देशामध्ये स्वतंत्र भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप नसावा। काय म्हणतात केन्स? कुठल्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप नसेल तर हा नियम लागू होईल, म्हणजे श्रीमंत भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे असं या नियमाला म्हणायचं आहे। या संदर्भामध्ये कुरिहारा या केन्सच्या नियमाचं परीक्षण करताना म्हणतात, कुरिहारा काय म्हणतात की ह्या सगळ्या गृहीतांवर आधारित केन्सचा जो सिद्धांत आहे हा समष्टी किंवा स्थूल पातळीवर सामान्यतः अल्पकाळामध्ये उपभोक्त्याच्या सामान्य व्यवहाराला दर्शवितो। म्हणजे उपभोक्त्याची सामान्य व्यवहार जी असते उपभोग करण्याची, त्या प्रवृत्तीला हा नियम दर्शवितो असं कुरिहाराला या नियमाच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। या सिद्धांताची किंवा नियमाची मांडणी करताना केन्स काय म्हणतात ते बघू आपण। बघा, उपभोगाचा हा सिद्धांत लोकांच्या मनोप्रवृत्तीवर आधारलेला आहे। लक्षात ठेवा, या नियमाला काय म्हटलेलं आहे? उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम। म्हणजे हा नियम उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम म्हणण्याचं कारण म्हणजे लोकांच्या मनोप्रवृत्तीवर हा नियम आधारलेला आहे, त्यामुळे याला उपभोगाचा मूलभूत सिद्धांत देखील म्हटलं गेलं। सिद्धांताची मांडणी करताना केन्स काय म्हणतात? उत्पन्नात जसजशी वाढ होते तसतशी लोकांमध्ये सामान्यपणे आणि सरासरीने
आपल्या उपभोगात वाढ करण्याची प्रवृत्ती असते, परंतु उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढी वाढ काही उपभोगात वाढ होत नाही. काय म्हणतात केन्स की उत्पन्नात जसजशी वाढ होते तसतशी लोकांमध्ये सामान्यपणे सरासरीने आपल्या उपभोगात वाढ करण्याची प्रवृत्ती तर असते, मात्र उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढी वाढ उपभोगात होत नाही, असं केन्सच्या सिद्धांताची मांडणी करताना त्यांनी हे मत मांडलेलं आहे. त्यानंतर या नियमाचे 3 स्टेटमेंट आहेत. या 3 स्टेटमेंट म्हणजे या नियमाला ते स्पष्ट करतात. काय काय केन्सला म्हणायचं आहे. सगळ्यात अगोदर आहे की एकूण उत्पन्नात वाढ होत असताना एकूण उपभोग खर्च वाढतो. एकूण उत्पन्नात वाढ होत असताना एकूण उपभोग खर्च वाढतो, परंतु उपभोगा खर्चात होणारी वाढ ही उत्पन्नातील होणाऱ्या वाढीपेक्षा कमी असते. पहिलं स्टेटमेंट आहे. त्याच नियमाचं मात्र त्यांनी स्टेटमेंटमध्ये हे मत पहिलं मांडलेलं आहे की उपभोगा खर्चात होणारी वाढ ही उत्पन्नात होणाऱ्या वाढीपेक्षा कमी असते. उत्पन्नात होणारी वाढ ही उपभोगात होणाऱ्या वाढीपेक्षा एका अर्थाने काय असते मग जास्त असते. म्हणजे उत्पन्नात जास्त वाढ, उपभोगात कमी वाढ. त्याच्यावरून आपल्याला सूत्ररूपाने म्हणता येईल चेंज इन इन्कम ग्रेटर दॅन चेंज इन कन्झम्पशन. म्हणजे उत्पन्नातील वाढ ही उपभोगातील वाढीपेक्षा जास्त असते. चेंज इन वाय म्हणजे उत्पन्नातील वाढ, चेंज इन सी म्हणजे काय कन्झम्पशनमधील वाढ म्हणजे उपभोगातील वाढ. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट करताना केन्स म्हणतात की उत्पन्नात होणाऱ्या वाढीची विभागणी ही 2 भागामध्ये होते. काय म्हणतात केन्स? उत्पन्नात होणाऱ्या वाढीची विभागणी ही उपभोग आणि बचत अशा 2 भागामध्ये होते. उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग वाढतो, तसंच बचत देखील वाढते. तुमचा पगार वाढला तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवेवर खर्च करता, तसंच तुमचं बचत देखील वाढते. एवढेच नव्हे तर उत्पन्नातील वाढ ही उपभोगातील वाढ आणि बचतीतील वाढ यांच्या बेरजेबरोबर असते. म्हणजे दुसरं सूत्र या स्टेटमेंटचं काय आहे की चेंज इन वाय इज इक्वल टू चेंज इन सी प्लस चेंज इन एस. चेंज इन वाय मीन्स काय? उत्पन्नातील वाढ कशी असते, कशाच्या बरोबर? चेंज इन सी म्हणजे उपभोगातील वाढीबरोबर आणि प्लस चेंज इन एस म्हणजे बचतीच्या वाढीबरोबर असते. आणि या समीकरणावरून आपल्याला स्पष्ट होते की उत्पन्नातील जी वाढ आहे ही वाढ जी आहे ही मुख्यत्वे आपल्याला अशी पाहायला मिळते की ही उत्पन्नातील वाढ ही उपभोगातील वाढीपेक्षा जास्त असते. म्हणजे चेंज इन इन्कम ग्रेटर दॅन चेंज इन कन्झम्पशन. दुसऱ्या शब्दात आपल्याला असं देखील म्हणता येईल की उत्पन्नातील वाढीमुळे उपभोगात होणारी वाढ ही उत्पन्नातील वाढी उत्पन्नातील वाढीपेक्षा निश्चितच कमी असते. म्हणजे चेंज इन कन्झम्पशन लेस दॅन चेंज इन इन्कम असं देखील आपल्याला काढता येईल. असं देखील आपल्याला दुसऱ्या स्टेटमेंटवरून केन्सचे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर केन्स तिसरं स्टेटमेंट करताना म्हणतात की उत्पन्नात वाढ झाली असता उपभोग खर्च आणि बचत यामध्ये वाढ होईल. कंजूस माणसाचा अपवाद वगळता, जे लोक कंजूस आहेत त्यांचा अपवाद वगळता सर्वसामान्य जे माणसे आहेत ते सुखद आणि चैनीच्या गरजा पूर्ण करण्याकरता अधिक खर्च करू लागतात आणि त्यामुळे ते काय करतात, आपल्या उपभोग खर्चात वाढ करतात. म्हणजे तिसरं स्टेटमेंट सांगते की उत्पन्नात वाढ झाली तर उपभोग आणि बचत यामध्ये देखील वाढ होते. आणि त्यामुळं या संदर्भामध्ये या केन्सच्या या तिन्ही स्टेटमेंटवरून आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सिद्धांताला नेमकं हे सांगायचं आहे की मुख्यत्वे लोकांचं उत्पन्न तर वाढते, मात्र त्या मानाने उपभोग आणि बचत काही वाढत नाही. दोघांच्या बेरजेबरोबर हे उत्पन्न असते, मात्र उत्पन्नात जास्त वाढ होते, त्या मानाने उपभोगात वाढ तेवढी होत नाही. हेच केन्सला सांगायचं आहे. हे आपल्याला उदाहरणाद्वारे आणि आकृतीद्वारे देखील स्पष्ट करता येईल. आपल्याला बघायचं आहे की उत्पन्न, उपभोग आणि बचत यामध्ये कसा संबंध असतो.
यामध्ये पहिलं स्टेटमेंटच्या संदर्भामध्ये आपल्याला पुन्हा त्या आकृती पुन्हा त्या उदाहरणाद्वारे देखील हे त्यांची तिन्ही स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतात की उदाहरणार्थ उत्पन्न हे 60 कोटी रुपये आहे आणि अशा वेळेस उपभोग 50 कोटी रुपये आहे. 50 कोटी रुपयाचा म्हणजे 50 कोटी रुपयाचा उपभोग वाढला 60 कोटी रुपयाचं उत्पन्न वाढल्यानंतर आणि त्यामुळं उत्पन्नातील वाढीच्या सोबतच उपभोग देखील वाढत आहे. म्हणजे आपल्याला या तालिकेवरून किंवा या सारणीवरून पाहायला मिळतं उत्पन्नाच्या सुरुवातीला 0 कोटी उत्पन्न, 60 कोटी उत्पन्न, 120, 180, 240, 300 आणि 360. काहीच उत्पन्न नसताना 0 उत्पन्नाला देखील आपला उपभोग सुरू असतो. तुम्ही कमावते असा अगर नसा तुमचा उपभोग काही बंद होत नाही. उत्पन्न नसलं तरी देखील तुम्ही काही ना काही खर्च करता. त्यामुळं काही उत्पन्न नसताना देखील उपभोग आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्या म्हणजे 60 कोटी उत्पन्नाला 70 कोटी रुपयाचा काय उपभोग आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा हा उपभोग जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कमी पडू राहिला तुमचं पैसे कमी पडू राहिलं, तुमचं इन्कम कमी पडू राहिलं, मात्र तुमचं उपभोग जास्त आहे. या ठिकाणी -10 हे तुमची बचत आहे. तुमची बचत काहीच नाही आहे. त्यानंतर उत्पन्नाची लेवल 120 कोटी झाली. त्यावेळेस तुमचं उपभोग जर 120 झाला म्हणजे जेवढं तुम्ही पगार आले तेवढं खर्च जर केला तर अशा वेळेस तुमची बचत काहीच राहणार नाही. सगळंच्या सगळं तुम्ही उत्पन्न जर उपभोगावर खर्च केलं तर सगळंच्या सगळं तुमचं बचत काहीच राहणार नाही. उपभोग हा जो आहे ह्या उपभोगाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की पूर्ण उत्पन्न तुम्ही खर्च करता. त्यामुळं तुमची काही बचतच राहत नाही. त्यानंतर जसं तुम्हाला उत्पन्न आता 120 कोटीवरून जर 180 कोटी झालं म्हणजे किती झालं 180 कोटी झालं. आता 180 कोटीला हा जो उपभोग आहे हा उपभोग किती झाला 170 कोटी झाला. 170 कोटी उपभोग असताना या ठिकाणी पाहायला मिळते की उरलेले 10 कोटी तुम्ही बचत करता आणि त्यामुळे बचत किती आहे 10 कोटीची आहे. त्यानंतर पुढचं इन्कम 240 इन्कम झालं. 240 इन्कमला 220 कोटी रुपयाचा उपभोग आहे. या ठिकाणी मात्र तुमचं 20 कोटी रुपयाची बचत झाली. त्यानंतर 300 कोटी रुपयाचं उत्पन्न झालं. 270 कोटीचा उपभोग झाला. 30 कोटीची तुम्ही बचत केली. 360 कोटी इन्कमला 320 कोटीचं उपभोग झाला आणि 40 कोटीचं बचत झाली. काय दिसून येते की जसं उत्पन्न वाढू राहिलेलं आहे तसं उपभोग वाढू राहिलेला आहे. मात्र उपभोगाच्या मानाने उत्पन्नातील वाढ ही जास्त आहे. उत्पन्नातील वाढ कशी आहे निश्चितच जास्त आहे. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे की उत्पन्नाच्या मानाने काही उपभोग बदलून नाही राहिला. उत्पन्न जास्त वाढू राहिलेलं आहे, उपभोग त्या मानाने कमी वाढू राहिला. या संदर्भामध्ये आपल्याला या केन्सच्या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाचं आकृतीद्वारे देखील विश्लेषण पाहायला मिळते. बघा क्रमिक मराठी पुस्तकामध्ये आकृती आणि उदाहरण नाही आहे, मात्र आपल्याला हे उदाहरण आकृतीद्वारे आणि आपल्याला या उदाहरणाद्वारे आणि या आकृतीद्वारे हा नियम स्पष्ट करता येतो. बघा या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये काय पाहायला मिळते OX अक्षर आपण इन्कम किंवा उत्पन्न दर्शवलेलं आहे. त्यानंतर OY या अक्षर आपल्याला कन्झम्पशन आणि सेविंग ज्याला बचत किंवा आपण उपभोग दर्शवलेला आहे. बघा पहिलं स्टेटमेंट काय सांगत होतं पहिलं स्टेटमेंट सांगत होतं की इन्कमच्या मानाने म्हणजे उत्पन्नाच्या मानाने उपभोग हा कमी असतो. म्हणजे इन्कम जास्त असते उपभोग कमी असतो. म्हणजे चेंज इन इन्कम ग्रेटर दॅन चेंज इन कन्झम्पशन असं आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला बघा OY0 एवढं इन्कम असताना OY0 एवढ्या इन्कमला या इन्कमवरून समजो OY0 जर उत्पन्न वाढलं म्हणजे Y0 वरून Y1 झालं म्हणजे OY0 वरून OY1 जर झालं तर या ठिकाणी उपभोग जो आहे तो उपभोग किती वाढतो उपभोग प्रामुख्याने BY0 यावरून C म्हणजे बघा BY0 जो होतं यावरून तो CY1 म्हणजे CY1 एवढा उपभोग हा वाढतो. परंतु
उत्पन्नामधील वाढीपेक्षा उपभोगामधील जी वाढ आहे ती कशी आहे, कमी आहे. अर्थातच आपल्याला असं म्हणता येईल की C1Y1 इज लेस दॅन A1Y1 हा उत्पन्न याच्या मानाने C1Y1 हे उपभोग कसा आहे, कमी आहे. किती कमी आहे, A1C1 कमी आहे. म्हणजे A1C1 काय, हे उपभोग आणि उत्पन्नातील अंतर आहे असं आपल्याला पहिलं स्टेटमेंट पाहायला मिळतं. त्यानंतर जेव्हा उत्पन्न हे OY वरून OY2 जर होते, पुन्हा उत्पन्न जास्त झालं तर ही जी वाढ आहे ही वाढ उपभोग जे आहे तर C1Y1 त्यानंतर C2Y2 असं रूप धारण करते उपभोग. आणि या ठिकाणी बचत जी आहे ती बचत AYC1 म्हणजे वरचा जो भाग आहे हा भाग आपल्याला बचत दर्शवते. का बरं, कारण Y1 A1 एवढं टोटल इन्कम, या टोटल इन्कम मधून Y1 C1 हे पहिल्या पातळीचं उपभोग, C1 A1 हे काय बचत आहे. त्यानंतर दुसरं Y2 या उपभोगाला म्हणजे OY2 एवढ्या उत्पन्न पुन्हा वाढलं म्हणजे Y0 Y1 असं उत्पन्न वाढू राहिलं. या वाढलेल्या Y2 या इन्कमला बघा आता उपभोग कसा आहे आणि उत्पन्न कसं आहे. Y2 आणि A2 हे टोटल इन्कम तुम्ही गृहीत धरा. टोटल इन्कमच्या वेळेस Y2 आणि C2 एवढा उपभोग आहे आणि C2 आणि A2 हे उर्वरित काय आहे, ही बचत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की OY1 तसेच OY2 या उत्पन्नातील वाढीमुळे उपभोग C2Y2 हे कसं आहे, C2Y2 कसं आहे, हे आधीच्या पेक्षा उपभोग वाढलेला आहे. म्हणजे C2Y2 ग्रेटर दॅन C1Y1. निश्चितच ह्या Y2 इन्कमला उपभोग जो आधीपेक्षा कसा आहे, वाढलेला आहे. म्हणजे Y2 C2 हा भाग Y1 C1 या भागापेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि बचत सुद्धा कशी आहे, बचत सुद्धा वरच्या याला बघा, वरच्या ठिकाणी की बचत जी आधी A1 C1 होती Y1 या इन्कमला, ती या ठिकाणी बचत C2 A2 झाली. Y2 या इन्कमला C2 A2 एवढी काय झाली, बचत झाली. ही बचत देखील कशी आधीच्या बचतीपेक्षा जास्त आहे. म्हणजे A2 C2 ग्रेटर दॅन A1 C1 असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 45 अंशाची जर रेखा काढली तर ती C जी आहे तर ती C वक्र या संदर्भामध्ये आपल्याला ही जी वरून अशी जर रेषा काढली आपण तर वरच्या भागामध्ये बचत आणि खालच्या भागामध्ये कन्झम्पशन, सेविंग गॅप ज्याला म्हटलं जातं तो गॅप आपल्याला पाहायला मिळतं आणि खाली कन्झम्पशन आपल्याला पाहायला मिळतं. या आकृतीवरून आपल्याला प्रत्येक उत्पन्नाच्या पातळीवर किती उपभोग आहे, पहिल्या उत्पन्नाच्या पातळीवर Y0B, त्याच्यानंतर Y1C, त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यावर Y2 C2 असा उपभोग आपल्याला खालच्या ठिकाणी. आणि वर जे आहे ते बचत आहे. B या बिंदूवर कुठल्याही प्रकारची बचत नाही आहे. आधी पाहिलं होतं 120 कोटी रुपये उत्पन्न मिळालं, सगळ्याच्या सगळं तुम्ही खर्च केलं, तुम्हाला जेवढा पगार मिळाला सगळाच खर्च केला, तर तो बिंदू म्हणजे हा B बिंदू आहे. या ठिकाणी तुमची बचत काहीच नाही आहे. सगळंच्या सगळं उत्पन्न जर उपभोगावर खर्च होत असेल, जसजसं उत्पन्न वाढेल, उत्पन्न Y0 Y1 वर झालं तर Y1 C1 एवढा उपभोग राहतो, मात्र या ठिकाणी आपली बचत A1 C1 एवढी राहते. अशा प्रकारे आपल्याला पुढे अजून बचत वाढते, उत्पन्न वाढल्यामुळं उपभोग देखील वाढतो. अशा प्रकारे आपल्याला हा नियम आकृतीद्वारे आपल्याला स्पष्ट करता येतो. या केन्सच्या नियमाने नेमकं काय दिलं, इम्प्लिकेशन्स ऑफ केन्स लॉ ज्याला म्हटलं जातं किंवा इम्पॉर्टन्स ऑफ कन्झम्पशन फंक्शन ज्याला म्हटलं जातं. केन्सच्या मानसशास्त्रीय नियमानं स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठी खळबळ माजवली. अनेक सिद्धांतकाराला केन्सच्या म्हणण्याचं परीक्षण करावं लागलं आणि जो आधीचा सेचा लॉ होता, सेच्या नियमाचं खंडन केलं. सेचा नियम सांगत होता एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, त्यामुळं सामान्य ओव्हर प्रोडक्शन किंवा सामान्यतः बेरोजगारी राहत नाही असं से म्हणत होते. मात्र केन्सच्या नियमानं सेच्या नियमाचं खंडन केलं. त्यानं सांगितलं उत्पन्न जसं वाढते तसं उपभोगी वाढते, मात्र उपभोगाच्या मानाने उत्पन्न जास्त वाढते किंवा उपभोगा त्या मानाने कमी असतो.
त्यामुळं जेवढं उत्पादन होते ते सगळ्याच्या सगळंच खर्च होत नाही. काही भाग हा खर्च लोकांकडून केला जातो, पूर्णच्या पूर्णच ते खर्च करत नाही वस्तू आणि सेवांवर, काही भाग वाचवतात. त्यामुळं सेचा नियम हा खोटा ठरला. मागणीबरोबर पुरवठा नसते, सगळे लोक आपला माल खरेदी करत नाही, त्यामुळे मार्केटमध्ये मागणीबरोबर पुरवठा अशी स्थिती असू शकत नाही, ओव्हर प्रोडक्शन राहू शकते असं केन्सच्या नियमानं सांगितलं. त्यानंतर या सिद्धांताच्या या नियमाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की या नियमानं देशामध्ये जे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे याला महत्त्व दिलं. गुंतवणुकीचं महत्त्व जर सिद्ध केलं असेल तर ते केन्सनी सांगितलं. उपभोग फलण्याच्या स्थिरतेमुळे उत्पन्नात होणारी वाढ पूर्णपणे उपभोग खर्चात होत नाही हा सांगणारा केन्स म्हणजे हा पहिलाच असावा. आणि त्यामुळे या वाढीतील काही भागाची बचत केल्या जाते हे विश्लेषण त्यांनी मांडलं. बचतीची गुंतवणूक करण्यात आली नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच बेरोजगारी किंवा मंदी येण्याचा धोका येऊ शकतो असं केन्सनी त्या जनरल थेअरीमध्ये आपल्याला वाचायला मिळते. हा जर धोका तुम्हाला टाळायचा असेल तर गुंतवणुकीचा दर वाढवा आणि त्यामुळे रोजगार वाढेल, उत्पादन देखील वाढेल असं जे महत्त्व आहे हे केन्सच्या या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाने आपल्याला कळून आलं. त्यानंतर सेच्या नियमाने सांगितलं होतं की निर्हस्तक्षेप धोरण लेझी फेअर म्हणत होते. या नियमानं सरकारी हस्तक्षेपाचं महत्त्व मान्य केलं. या नियमानं सरकारी हस्तक्षेपाचं महत्त्व मान्य केलं. उत्पन्नात होणाऱ्या वाढीपेक्षा उपभोग खर्चात होणारी वाढ कमी असल्यामुळे ओव्हर प्रोडक्शन आणि बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती जर तुम्हाला टाळायची असेल तर गव्हर्नमेंटने हस्तक्षेप करावा असं केन्सनी सांगितलं. आणि ही कल्पना केन्सच्या या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमावरून अनेक देशांना आली. त्यानंतर या नियमानं अजून महत्त्वाचं म्हणजे नफ्यातील जी घट आहे, म्हणजे नफ्याच्या घटीचं विश्लेषण कसं केलं. उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्चातील वाढीचं प्रमाण कमी होते. उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्चातील वाढीचं प्रमाण कमी होते म्हणजेच मागणी कमी पडते. मागणीतील या न्यूनतेमुळे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता कमी होते. भांडवलाची सीमांत लाभ क्षमता आपण स्पेशल लेक्चरला बघू. इथं थोडक्यात भांडवलापासून मिळणाऱ्या अपेक्षित लाभाचा जो दर आहे तो त्या यंत्रतंत्रापासून लाभाचा दर हा कमी होत जातो. हा का बरं कमी होतो? कारण लोक सगळ्याच्या सगळं इन्कम आपलं उपभोगावर खर्च करत नाही, काही भाग वाचवत असतात आणि त्यामुळे मागणीमध्ये न्यूनता निर्माण होते. सगळ्या प्रोडक्शन हे खरेदी केल्या जात नाही, त्यामुळं नफ्यात घट होते असं केन्स म्हणतात, म्हणजे या मागणीतील न्यूनतेमुळे. त्यानंतर या नियमानं ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल ज्याला म्हटलं जातं व्यापार चक्रातील कलाटणी बिंदूचं स्पष्टीकरण केलं. म्हणजे उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात उपभोगात वाढ होत नसल्यामुळं अर्थव्यवस्थेला तेजीतून मंदीकडे कलाटणी मिळते असं केन्सनी सांगितलं. या उलट एकूण उत्पन्नात घट झाली असता त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये उपभोग खर्चात घट होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीतून तेजीकडे कलाटणी मिळते. काय म्हटलं मी पुन्हा म्हणतो की उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात उपभोगात वाढ होत नसल्यामुळं अर्थव्यवस्था मंदीकडे जाते. लोक सगळ्याच्या सगळं पैसे खर्च नाही करत, त्यामुळे अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्याचा संभाव्यता असते. या उलट उत्पन्नात घट झाली त्या मानाने उपभोग खर्चात घट होत नाही. म्हणजे उत्पन्नात घट जरी झाली तरी देखील उपभोग खर्चात घट होत नाही. म्हणजे उपभोग खर्चात त्या मानाने कमी घट होते, कारण ते लोक मंदी असली तरी देखील ते काय करतात आपला एकदम म्हणजे खर्च करतात ते काही ना काही, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीकडून तेजीकडे कलाटणी मिळू शकते. या सगळ्या विचारावरून आपल्याला असं म्हणता येईल की उत्पन्नात होणारी संपूर्ण वाढ ही पूर्णतः उपभोगावर खर्च होत नसल्यामुळे न्यून उपभोग आणि अधिक बचत करणारी अर्थव्यवस्था निर्माण होते. आणि त्यामुळे एक नवीन विश्लेषण आपल्याला या सिद्धांताने दिलं. या सिद्धांताने आपल्याला महत्त्वाचं आहे की अल्प रोजगाराचं संतुलन हे अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं, हे देखील या सिद्धांताने स्पष्ट केलं. जे आधीचे सिद्धांतकार होते 1929 जागतिक महामंदीनं जे विश्लेषण केलं, त्यानंतर जे JBC किंवा क्लासिकल इकॉनॉमिस्ट व्यापारवादी जे म्हणत होते की सरकारचा हस्तक्षेप नसावा, फुल एम्प्लॉयमेंट आम्ही आणू, सगळं बरोबर राहील. मात्र केन्सच्या नियमानं देशामध्ये हे सामान्यतः अल्प रोजगार कसं असते
हा देखील हा जो मानसशास्त्रीय नियम हा मानसशास्त्रीय नियम देखील तो सांगण्याकडे सरस ठरला. का बरं? कारण त्यांनी सांगितलं की अल्परोजगार का असते? कारण सगळंच्या सगळं उत्पादन हे खरेदी केलं जाऊ शकत नाही. लोक आपल्याजवळ मनी स्टोअर करतात. मुद्रेच्या मूल्य संग्रहणाकडे केन्सने अधिक भर दिलेला होता. त्यानंतर भांडवलाची सीमांत जी उत्पादकता असते ती कशी असते? ती घटण्याची प्रवृत्ती असते. डिक्लाइन टेंडन्सी ऑफ द मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं केन्स म्हणतात. म्हणजे उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम अर्थव्यवस्थेमधील जी भांडवलाची जी उत्पादकता असते ती कशी घटती असते याकडे लक्ष केंद्रित करतो. म्हणजे जसजसं उत्पन्न वाढते तसतसं उपभोग वाढते मात्र त्या मानाने वाढत नाही. उपभोक्ता काय करतो? ग्राहक काय करतो? वस्तूंच्या मागणी जी करतो तो त्या मानाने कमी करतो, कारण काही ना काही भाग हा वाचवतो. त्यामुळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू जास्त होतात आणि त्यामुळं उत्पादन ते विकल्या जात नाही. उत्पादक काय करतो? उत्पादन आपलं कमी करतो आणि या कारणामुळे उत्पादकता जी असते सीमांत उत्पादकता ही भांडवलाची सीमांत उत्पादकता आपल्याला घटती पाहायला मिळते. कारण त्याला कारण असते देशातले सगळे लोक सगळं उत्पन्न आपलं खर्च करत नाही. त्यामुळं सीमांत उत्पादकता भांडवलाची कशी असते? ही घटती पाहायला मिळते. आणि त्यानंतर या सिद्धांताने महत्त्वाचं आहे की अनेक प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये स्थायी अतिबचत आणि अल्प गुंतवणुकीतली अंतराचा जो धोका आहे तो देखील विश्लेषण सांगितलं. त्यांनी सांगितलं की महत्त्वाचं म्हणजे की लोक जे असतात देशामधले हे सामान्यतः काय करतात? आपल्या उत्पन्नातील काही भाग उपभोगावर खर्च करतात, उरलेला भाग हा बचत करतात आणि त्यामुळं उत्पन्न आणि उपभोगामध्ये अंतर पडते. आणि हे अंतर पडल्यामुळे काय होते की मुख्यत्वे अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकालीन गतिरोध देखील निर्माण होऊ शकतो. असं विश्लेषण या केन्सने केलं आणि या केन्सच्या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमानं या सगळ्या प्रकारच्या बाबी स्पष्ट केल्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये या नियमानं आपलं एक वेगळंच महत्त्व प्रतिस्थापित केलेलं आहे. एक वेगळं महत्त्व यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम पाहिला. पुन्हा जाता मी म्हणतो की या नियमानं काय सांगितलं? नियमानं हे सांगितलं की उत्पन्नाच्या मानाने उपभोग हा वाढत नाही. उत्पन्न ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात उपभोग वाढत नाही, त्यापेक्षा कमी प्रमाणात वाढतो असा हा नियम किंवा सिद्धांत सांगत होता. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर संपवत आहोत. धन्यवाद मित्रांनो. इकोस्टार या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पाहणाऱ्या सगळ्या लोकांनी प्राध्यापकांनी सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे. धन्यवाद.